नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर जिल्ह्यातून सकाळी 7 आमदार मुंबईला रवाना झाले। त्यांना नेण्यासाठी खास विमान आले होते। खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली हे आमदार विमानाने रवाना झाले। त्यांच्या सोबत खासदार धनंजय माडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक होते। पण गमतीचा भाग म्हणजे या विमानातून भाजपचे घटक पक्ष असलेले, सहयोगी असलेले जनस्वराज्य शक्तीचे संस्थापक नवनिर्वाचित आमदार विनय कोरे आणि दुसरे जनस्वराज्य पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अशोक माने हे मात्र या विमानातून गेले नव्हते। अर्थातच ते का गेले नाहीत याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती। भारतीय जनता पार्टी बरोबर घटक पक्ष म्हणून जनस्वराज्य शक्ती पक्ष आणि त्या पक्षाचे संस्थापक विनय कोरे हे 2014 पासूनच भारतीय जनता पार्टीचे सहयोगी किंवा घटक पक्ष म्हणून कार्यरत आहेत। 2014 ला भारतीय जनता पार्टी राज्यात सत्तेत आली तेव्हापासूनच कोरे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला असून ते घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत। जनस्वराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे या खास विमानातून का गेले नाहीत हीच एक दिवसभर चर्चा सुरू होती। दरम्यान दुपारी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या गोटातून जनस्वराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना दूरध्वनी आला। समित कदम यांना थेट सांगण्यात आलं की विनय कोरे आणि अशोकराव माने यांना घेऊन तात्काळ मुंबईला या। त्यानुसार विनय कोरे, अशोकराव माने आणि समित कदम आज सायंकाळी विमानाने मुंबईला रवाना झाले। खरं तर यांना अशा परिस्थितीत तात्काळ बोलवून घेणं म्हणजे जनस्वराज्य शक्ती दृष्टीनं हा मोठा विजय मानला जात आहे। एवढंच नव्हे तर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांना मंत्रिपद निश्चित असल्याचेही मानले जात आहे। कारण लोकसभेच्या निवडणुकीत विनय कोरे यांनी धैर्यशील माने यांच्या बाजूने मोठी ताकद लावली होती। शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले होते आणि धैर्यशील माने यांनी सुद्धा खासदार झाल्यानंतर विनय कोरे यांचा पैरा फेडला। पण त्याचबरोबर शिराळा, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ मतदारसंघात सुद्धा महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न केले। त्यात माने यांनाही यश आले आहे। एकूणच माने हे शिंदे सेनेचे खासदार आहेत तर विनय कोरे हे भाजपाचे घटक पक्ष आहेत। खासदार माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या संकेतानुसार मुख्यमंत्री शिंदे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले आणि त्यानंतर विनय कोरे यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे। त्यानुसार विनय कोरे, अशोकराव माने आणि समित कदम आज विमानानेच मुंबईला रवाना झालेले आहेत। विनय कोरे यांना निश्चितच कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद असणार आणि म्हणूनच त्यांना तातडीने मुंबईला बोलवलेलं आहे अशी जनस्वराज्य पक्षाच्या गोटातून चर्चा आहे। पण भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय गोटातूनही असेच संकेत दिले जात आहेत। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।